जर भगवंत निर्गुण निराकार आहे तर मग आपण सगुण उपासनाच का करावी किंवा सगुणोपासनाच का करावी? तर लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे एखादा मोठा विद्वान असेल तर त्याची विद्वत्ता ही सूक्ष्म असते, पण ती त्याच्या स्थूल देहातूनच व्यक्त होते. त्याचप्रमाणे निर्गुण हे सूक्ष्म असले तरी त्याला पोहोचण्यासाठी सगुणाचा आधार धरावाच लागतो. सगुणात निर्गुण भरलेले आहे, साध्य निर्गुण आहे, तरी साधन हे सगुणाचे असले पाहिजे. निर्गुणाचा निर्विकाराचा रस्ता आपल्याला माहीत नाही, म्हणून आपण संतांचे सांगणे प्रमाण मानून चालले पाहिजे. संत सांगतायत की आज आपल्याला सगुण तेवढेच दिसते, त्या सगुणाच्या आधारानेच निर्गुणाकडे जायला पाहिजे किंवा जाता येते. आज आपण सगुणाकडे लक्ष केंद्रित करून चालावे. सगुणोपासना जशी वाढत जाईल तसे निर्गुण काय आहे, निर्विकार काय आहे हे आपोआप आपल्याला समजेल, आपोआप आपल्याला कळून येईल. निर्गुणाची उपासना होऊ शकत नाही. निर्गुण निराकाराच्या ठिकाणी फक्त एकरूपता असते. खरं म्हटलं तर सगुणोपासनेचे पर्यवसान निर्गुणातच होत असते. मात्र निर्गुण निराकार निर्विकार या ठिकाणी आपल्याला पोचायचं असेल तर त्याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे सगुणोपासनेचा आणि नामस्मरणाचा. हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.